नमस्कार. विद्या ऑफिशियलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत ताकातलं पिठलं. त्यासाठी मी इथं घेतलेलं आहे हळद, कोथिंबीर, बेसन, ताक बनवून घेतलं आहे मी आणि मिरच्या आणि लसूण. तर हे सगळं साहित्य मी घेतलेलं आहे. तर आता आपण सुरुवात करूया. सगळ्यात आधी मी मिरच्या आणि लसूण हे मिक्सरमध्ये बारीक करून घेते आहे. तर असं जाडसरच ठेवायचं आपल्याला हे मिक्सरमध्ये बारीक केल्यानंतर. त्यानंतर मी ते बारीक करून घेतले आणि त्याच्यात एक बाऊलमध्ये आपल्याला बेसन टाकायचं आहे. बेसन टाकल्यानंतर आपल्याला लगेच त्याच्यामध्ये हळद टाकायची आहे. हळद टाकल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये मीठ टाकायचं. या स्टेजला मीठ टाकायचं. तुम्ही नंतर पण टाकू शकता, तर तुमच्या अंदाजानुसार मीठ टाकू शकता. तर मी एवढं मीठ टाकलं आहे. त्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित असं चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्येच लगेच आपलं जे काही आपण ताक बनवलेलं होतं ते टाकायचं आहे. 1 वाटी दही घेतलं होतं मी आणि त्याच्यामध्ये मी पाणी टाकलं आहे आणि थोडं थोडं करून मी ह्याच्यामध्ये हे ओतणार आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हे मिक्स करायचं आहे. आपल्याला ह्याच्या गुठळ्या नाही होऊन द्यायचे, व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे. थोडं थोडं ताक टाकून आपल्याला हे मिक्स करायचं आहे. अशा पद्धतीने मी आधी थोडंसं ताक घातलं आहे, त्यानंतर परत एकदा मी ताक घातलं आहे आणि मग मिक्स केलं. तर सगळ्या गुठळ्या आपल्या मोडलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. तर इकडे मी तेल तापत ठेवलं होतं. आपलं तेल तापले आता. तर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत लगेच मोहरी. तुम्हाला जिरं आवडत असेल तर जिरं टाका. काही ठिकाणी टाकतात, काही ठिकाणी नाही. मला आवडतं जिरं म्हणून मी जिरं घातलं आहे. मोहरी, जिरे. त्यानंतर आपण याच्यामध्ये जे लसूण आणि मिरचीचं वाटण बनवलं होतं ठेचा, तो आपण टाकणार आहोत. ठेचा थोडासा जाडसर ठेवायचा. मग आपल्याला हे 1च मिनिट फक्त हे परतून घ्यायचं आहे आणि आपण ऑलरेडी बेसनामध्ये हळद टाकली होती, त्यामुळं आत्ता हळद ॲड करायची गरज नाही आहे. तसं तुम्ही तिकडे बेसनात पण करू शकता ॲड किंवा इथं पण करू शकता ॲड ह्या स्टेजला. बट मी बेसनात केलं आहे. ओके. त्यानंतर आपण जे बनवलेलं होतं ताक, बेसन वगैरे त्याचं मिश्रण आपण याच्यामध्ये टाकणार आहोत. ते पूर्ण आपल्याला व्यवस्थित कंटिन्यू हलवत राहायचं आहे आपल्याला, कारण जर नाही हलवलं तर याचे गोळे होऊ शकतात. तर त्यामुळे कंटिन्यू आपल्याला हे हलवत राहायचं आहे, मिक्स करायचं आहे. गुठळ्या या सगळ्या कंटिन्यू मोडायच्या ते आणि त्यानंतर थोडंसं पाणी टाकून परत एकदा मी हे मिक्स करणार आहे अशा पद्धतीने. कारण जर आपण नाही म्हणजे पटपट आपण जर नाही सगळे मिक्स केलं तर ते गोळे होईल किंवा ते गुठळ्या होतील बेसनाच्या. तर थोड्याफार गुठळ्या ठीक आहेत, पण जास्त गुठळ्यांचं मला तरी नाही आवडत. बेसन म्हटलं की थोड्याफार गुठळ्या येतातच, छान पण लागतात. तर अशा पद्धतीने मी त्याच्यावर झाकण ठेवलेलं आहे. आता 5 ते 7 मिनटं मी चांगलं त्याला शिजवून घेतलेलं आहे. आता इथं बघू शकता तुम्ही आपलं व्यवस्थित बेसन असं शिजलेलं आहे 7 ते 8 मिनटं. ते परत एकदा मी मिक्स केलेलं आहे आणि हे जे बेसन आहे तुम्ही भातासोबत पण खाऊ शकता, पोळीसोबत, भाकरीसोबत खाऊ शकताय. खूप छान लागतं हे ताकातलं बेसन. एकदा तुम्ही नक्की करून बघा हे ताकातलं बेसन. त्यानंतर मी हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर मी परत एकदा ह्याच्यावर एक 2 ते 3 मिनटासाठी परत मी झाकण ठेवलं होतं. थोडंसं पाणी टाकून मी परत झाकण ठेवलं होतं. अशा पद्धतीने परत मिक्स करून घेते आहे मी सगळं. त्यानंतर आता आपलं हे बेसन तयार आहे. आपण याच्यावर आता टाकणार आहोत गार्निशिंगसाठी कोथिंबीर. खूप सारी कोथिंबीर टाकायची आणि परत एकदा हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. किती म्हणजे छान बेसन म्हणजे असं आहे की आपण कधीही खाऊ शकतो. रात्रीच्या जेवणात लाईटली जर जेवायचं असेल तर आपण हे खाऊ शकतो. भातासोबत खाऊ शकतो, पोळीसोबत, भाकरीसोबत खाऊ शकतो. तर अशा पद्धतीचं बेसन, ताकातलं बेसन तुम्ही नक्की करून पहा आणि आवडल्यास मला लाईक, कॉमेंट करा. धन्यवाद.